नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन या पिकाला पहिली फवारणी कोणती घ्यावी, तसेच पहिल्या फवारणीमध्ये कोणते औषध वापरावे याविषयीची माहिती पाहिलेली आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन या पिकाला दुसरी फवारणी केव्हा करावी, तसेच यामध्ये कुठले औषध वापरावे याविषयीची माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळून जाईल। तर बघा शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या पिकाला आपण दुसरी फवारणी ही साधारणतः 5 ते 10% फुलधारणा झाल्यास करावी। शेतकरी मित्रांनो, फुल अवस्थेत आपण साधारणतः जैविक कीटकनाशक वापरणार आहोत, त्यामुळे फुलगळती होणार नाही। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन हे पीक फुल अवस्थेत असताना जर तुम्ही रासायनिक कीटकनाशक वापरल्यास फुलगळती होऊ शकते, त्यामुळे तुम्ही शक्यतो जैविक कीटकनाशक ही वापरा। तर आता आपण दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक तसेच त्यासोबत कुठले बुरशीनाशक वापरावे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहू। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, आपण दुसऱ्या फवारणीमध्ये परफेक्ट त्रिशूल या नावाचे जैविक कीटकनाशक वापरणार आहोत। जर हे तुमच्या भागामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही कुठलेही एक जैविक कीटकनाशक वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, या जैविक कीटकनाशकमुळे सोयाबीनवरील सर्व प्रकारच्या अळीचे नाश होते। प्रामुख्याने यामध्ये पाणी पोखरणाऱ्या अळीचे तसेच बोंडअळीचे या जैविक कीटकनाशकामुळे नाश होतो। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या जैविक कीटकनाशकासोबत आपण सीविटा कंपनीचे एक टॉनिक घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सीविटा या कंपनीचे जर तुमच्या भागात टॉनिक भेटत नसेल तर तुम्ही याऐवजी बायोविटा तसेच इसाबियन या दोनपैकी कुठलेही एक टॉनिक वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण असेल किंवा सतत पाऊस पडत असेल, अशाच वेळेस तुम्ही एक बुरशीनाशक वापरा, अन्यथा बुरशीनाशक वापरले नाही तरी चालते। तर आता आपण या औषधाचे फवारणीमध्ये प्रमाण किती वापरावे ते आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही जैविक कीटकनाशक म्हणजेच परफेक्ट त्रिशूल या औषधाचे प्रतिपंप तुम्ही जर तुमचा 15 लिटरचा असेल तर तुम्ही 15 मिली एवढे वापरायचे आहे। त्यासोबत तुम्ही सीविटा किंवा बायोविटा या दोन्हीपैकी कुठलेही एक टॉनिक घेत असाल तर तुम्ही प्रतिपंप 30 मिली अशा पद्धतीने वापरायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही सोयाबीन या पिकाला दुसरी फवारणी करू शकता। जर माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळून जाईल। धन्यवाद। जय जवान जय किसान।